या ठिकाणी आज आपण तलासरी तालुक्यातील गणपती उत्सवानिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी हे गणपती या ठिकाणी बनविला जातो आणि या गणपतीच्या कारखान्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी हरेश्वर नथू वनगादादा हे दरवर्षी गणपती बनवतात। आपण त्यांची मुलाखत घेऊया। हरेश्वर वनगादादा, तुमचा नमस्कार आहे डहाणू न्यूज नेटवर्कमध्ये। आपण ही गणपती कधीपासून बनवता? जवळजवळ 35 वर्षापासून बनवतो। तुम्हाला ही गणपती बनवायची प्रेरणा कुठून मिळाली? विश्व हिंदू परिषद माधवराव काणे, विश्व हिंदू परिषद तलासरी माधवराव काणे यांच्याकडून जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा आजपर्यंत टिकलेली आहे आणि त्याच्यातच ह्या भागात गणपती उत्सव होत नव्हता, आदर निर्माण झाला आणि आता सार्वजनिक बसवताना आता स्वतः ते घरगुती सुद्धा बसवायला लागलेत। आपली ही गणपती साधारणतः किती फुटाची असते? मी जास्त मोठ्या बनवत नाही, कारण ह्या जर मोठ्या बनवल्या, कारण ह्या शाडू मातीच्या आहेत, शाडू मातीच्या सुद्धा मोठ्या बनवता येतात, परंतु लोकांना जी प्रेरणा मला द्यायची आहे ती मोठ्या गणपतीतनं न देता मी लहान गणपतीतनं देत असतो आणि म्हणून मी सर्वांना सांगत असतो की लहान गणपती मी आता साधारण 3.5 फुटापर्यंतच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। बरोबर। ह्या गणपती जेव्हा बनवतात तर शाडू माती आणि दुसरा एक प्रकार असतो गणपतीचा पीओपी। तर त्याच्यामध्ये काही फरक आहे? पीओपी मध्ये गणपती विसर्जन होत नाही, ती पाण्यामध्ये विरघळत नाही। माती ही पाण्यामध्ये विरघळली जाते आणि ही विरघळल्यानंतर त्याचं ती मातीमध्ये मिक्स होऊन जाते। तर पीओपी ही विसर्जन होत नाही, त्याच्यामुळे जशाची तशी ती गणपती। आणि आमची लोक जी आहेत ही त्याच्यापासून गणपती भेटला, गणपतीची तिथे नायनाट करणार, त्या तोडणार, त्याच्यापेक्षा पीओपी ह्या भागात न आणलेली बरी असं मला वाटतं। म्हणजे शाडू मातीची गणपती ही पाण्यामध्ये लवकर विरघळते आणि त्याच्यामुळे तिचं काही म्हणजे बाकीच्या गोष्टी घडणार नाही ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही हे मातीच्या गणपती बनवतो। बरोबर। ही गणपती बनवायला तुम्ही किती महिन्यापासून मेहनत घेत आहे? ही 3-4 महिन्यापासून मेहनत घेत असतो। आता हे गणपती 2-3 दिवसावर आपल्या जाणार आहेत, आतापर्यंत किती बुकिंग झालेलं आहे? सर्वच बुकिंग झालेले आहेत। छोट्याशा झोपडीत या ठिकाणी गणपती हरेश्वर वनगादादा यांनी बनवलेला आहे। या ठिकाणी छोट्या गणपती आपल्याला दिसतील की साधारणतः ह्या गणपती 4 महिन्यापासून बनवलेल्या आहेत। हे छोट्याशा झोपडीत एक आदिवासी माणूस या ठिकाणी गणपती बनवून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी करीत आहे। मी या ठिकाणी दुसरं त्यांचे जे कामगार आहेत, हे गणपती बनवताना तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त, चांगलं वाटतं। तिथपर्यंत तुम्हाला दिवस रात्र मेहनत तुम्ही घेत आहेत। मग ह्या गणपती आता गेल्यानंतर मग थोडासा आराम मिळेल तुम्हाला। या ठिकाणी आपण बघतो की ह्या गणपती साधारणतः छोट्या आहेत, म्हणजे साधारणतः 1 ते 3 फुटापर्यंत ह्या गणपती या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि हे सगळ्या गणपती बुकिंग आहेत। आणि अशाच पद्धतीने नवरात्री उत्सव सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि तेव्हा सुद्धा मूर्ती या ठिकाणी हरेश्वर वनगादादा हे बनवत आहेत। या ठिकाणी ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये राहून या ठिकाणी खरं तर खूप बिकट परिस्थिती आहे। या ठिकाणी सगळे मच्छर, बाकीचे सगळे उपद्रव, अशा अवस्थेमध्ये एक आमचा आदिवासी माणूस गणपती बनवून आणि खेडोपाडी गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावा आणि त्याच्यातून एकोपा वाढावा, काय अडीअडचणी असेल त्याच्यातून आदिवासी समाजामध्ये काही मानतासुद्धा ठेवतात आणि अशा पद्धतीने गणपती घरामध्ये बसून त्याची पूजा अर्चा करून आपल्याला कुठल्याही पद्धतीने दुःख किंवा आणखी दुसऱ्या घटना होऊ नये अशासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणपती उत्सव तलासरी सारख्या ठिकाणी केला जातो।